कलेक्टर साहेबांची मीटिंग गावातच मागितली पण त्यांनी दिली नाही आम्हाला. इथं बोलवल्यानंतर आम्हाला काय पोलीस लोकांनी जवळजवळ 2 ते 2.5 तास एकाच ठिकाणी बसून ठेवलं. पीक विमा कंपनी का भरतून पाठीशी लागली? सोयाबीन निघून 2-2.5 महिने होऊन राहिले तरी पण कोणी दखल नाही घेत. काय नोटा भेटतात निवडून गेलाय धरे साहेब माझ्या शेतकऱ्यांना जर आंदोलन करतो म्हटलं तर शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे सरकार करते. आम्हाला सकाळपासून आम्ही तर पहिले कलेक्टर साहेबांची मीटिंग गावातच मागितली पण त्यांनी दिली नाही आम्हाला. इथं बोलवल्यानंतर आम्हाला काय पोलीस लोकांनी जवळजवळ 2 ते 2.5 तास एकाच ठिकाणी बसून ठेवलं. काही कोण्या राजकीय नेत्यांचा प्रेशर असेल तर काय सांगणार काही समजत नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तसं तर जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते. ज्या ट्रॅक्टरातून अनाज हे ते वाहिल्या जाते त्या अनाजाने तुम्ही त्या ट्रॅक्टरला इथपर्यंत येऊ देत नाही. फक्त त्याचा अनाजच चालते शेतकऱ्यांना. एवढी दुर्दैवी बाब मी पोलीस विभागाच्या वतीनं मी निषेध नोंदवतो आणि या गोष्टीची दिलगिरी व्यक्त म्हणजे खूप मला खराब वाटतं या गोष्टीचं. आणि माझ्या टीमच्या वतीने मी सांगतो की माझ्या प्रशासकीय मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर याच्या पुढची आक्रमक भूमिका राहील उपोषणाची. कलेक्टर साहेबांना विनंती करतो की बाबा तुम्ही राजकीय लोकांसाठी उपलब्ध आहात का शेतकऱ्यांसाठी हे मला डायरेक्टली सांगा. जर हा विषय जर तुम्ही आमच्या गावात जर सोडवला असता सर्व शेतकऱ्यांच्या समोर जर सोडवला असता तर मला खूप आनंद झाला असता. पण आज माझ्याच्यानं व या टीमच्या वतीनं सर्व शेतकरी या ठिकाणी 2 ते 2.5 तास आणि उपाशी सकाळी उपाशी होते सकाळपासून पण आतापर्यंत कोणीच दखल नाही घेत. आता मी मिटिंगला सुद्धा चालू त्यांनी सांगितल्या पद्धतीने पण याच्या पुढे जर समजा मिटिंग मध्ये काही तोडगा निघाला नाही तर याच्या पुढची आक्रमक भूमिका हे तालुका नाही तर महाराष्ट्र व्यापून टाकीन मी. आता मला माझा जीव सुद्धा गेला शेतकऱ्यांसाठी तरी चालते. आतापर्यंत या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी नाही तर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी नाही हा विषय जर मांडला असता तर मला हा जीव द्यायचा टाइम आला नसता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणचीच दखल घेऊन नाही राहिले. काय करते सरकार झोपली जाते काय तर आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा व तेव्हा उभं राहिले हो तुम्ही. आज हे उपोषण आले पीक विमा कंपनी का भरतून पाठीशी लागली? सोयाबीन निघून 2-2.5 महिने होऊन राहिले तरी पण कोणी दखल नाही घेत. काय नोटा भेटतात दिवाळी साजरी करू अधिकाऱ्यांना नोटा भेटतात का? 2 महिने झाले कारवाया नाही करू राहिले. काय करता तुम्ही? कोणत्याच प्रकारची दखल घेऊन नाही राहिले. माझी बियाण्याची तक्रार आहे. मी निवेदन 2 खेप दिलाय तहसीलले. तहसीलदार साहेब मध्ये आमच्या इकडे नाही कृषी खात्याकडे आहे. कृषी खात्यामध्ये आमच्याकडे नाही बुलढाणा आहे. तटी एक निवेदन दिलाय धरे साहेब माझ्या सध्या एवढं या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे हे सामान्य शेतकरी सरकार आहे. हे सामान्य सरकार नाही. त्या सोयाबीनचे भाव
₹42 होते, आज 42 आहेत. 2013-14 मध्ये कापूस 10,000 होता, आज 6,000 रुपयांनी विकावं लागत आहे. शेतीचं धोरण नाही. शेतकऱ्यांना जर आंदोलन करतो म्हटलं तर शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे सरकार करते. आम्हाला सकाळपासून ऍडिशनल एसपीनं थांबून ठेवलं.